मित्रांनो, आज सकाळी 9 वाजता आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दुःखद असं निधन झालं अपघातामध्ये. तर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आणि आज आपला अख्खा महाराष्ट्र असा परका पडल्यागत झालेला आहे. तर खूप वाईट वाटतं या गोष्टीचं आज मला. आता काही आपण तर भावांनो, आता विषय असा होता, मी आता कॉलेज तर लवकर सोडलं होतं अजित दादा यांच्या बातमीमुळे. तर आज आलो राहणार काही जास्त खूप म्हणजे जास्त हे होते माहिती आहे का, वाईट वाटलं की तसं फील होते. आपण तर कधी दादांना भेटलो नाही, पण त्यांनी जे काम केलं आहे ना, खूप मोठं काम केलेलं आहे. ते कोणालाच असं बारीक मोठं समजत नव्हते, सगळे एकसारखे आहेत असं समजत होते. तर त्यांच्या अशा निधनाने खूप वाईट आणि अख्ख्या महाराष्ट्राला वाईट वाटते. असं नाही की मग एकटाच आहे, अख्खा महाराष्ट्र. आमच्या कॉलेजमध्ये सगळे मुले वगैरे नाही का, त्यांना जेव्हा समजलं तेव्हा खूप वाईट वाटलेलं त्यांना. आणि तर काय म्हणजे आम्ही तेव्हा आमचं इंग्लिशचं लेक्चर चाललं होतं, तेव्हा अशी गोष्ट म्हणजे आपला पियुष आला नेमकाच कॉलेजला आणि सर म्हणले एवढा लेट का झाला. तर त्याने अचानक सांगितलं की दादांचं विमान कोसळले वगैरे नाही का. मग तेव्हा हादरा असा बसला, अरे असं कसं होऊ शकते नाही का. तर मग तेव्हा समजलं